या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। इराण इस्रायल युद्धामुळे दुबईतील सगळे बंदर व्यवहार ठप्प झालेले आहेत। द्राक्ष आणि कांदा निर्यातही बंद आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसू शकतो। यामुळे रमजान काळात आखाती देशात भारतीय द्राक्ष आणि कांद्याला मोठी मागणी असते, पण आता व्यवहार ठप्प झाल्यानं या सगळ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, आखाती युद्धाची धग नवी मुंबईतल्या JNPT या बंदरापर्यंत पोहोचलेली आहे। आखाती देशांकडे निर्याती करता तयार ठेवलेले कांदा, केळी, द्राक्ष यासह फळांच्या संदर्भातले जवळपास 1000 कंटेनर JNPT वरच आहेत। कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट परिणाम झाल्याची बातमी समोर येते। 60% परिणाम झालाय असं आता कळतंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक क्षेत्रातही मोठी अनिश्चितता दिसतीये। शिपिंग कंपन्यांचा देखील आखाती देशात माल पाठवण्यास आता नकार आहे। काही जहाजांना माघारी फिरण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।